पुढची व्याख्या काय आहे तर शब्दत्वाभिसंबंधात आकाश, म्हणजेच काय शब्दत्व या जातीशी जो समवाय संबंधाने राहतो त्याला काय म्हणतो आपण तर आकाश. म्हणजे आकाश महाभूताचे लक्षण काय आहे तर शब्द गुणकम आकाश, म्हणजेच काय ज्या द्रव्यात शब्द हा गुण समवाय संबंधाने आहे त्याला काय म्हणतो आपण आकाश. आकाश कसं आहे एक आहे, विभू आहे आणि नित्य आहे. विभू का कारण त्याची उत्पत्ती कोणापासूनही झालेली नाही आहे आणि त्याचा आपल्याला म्हणजे मर्यादा माहीत नाही किती आहे, मर्यादित वस्तू अशी नाही आहे ती, म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे आपण तर विभू म्हटलेलं आहे. ठीक आहे. आता शब्दगणांचे लक्षण काय दिले यांनी श्रोत्रेंद्रियांना जो आपल्याला कळतो त्याला काय म्हणतो आपण तर शब्द म्हणत असतो. आता शब्द दोन प्रकारचे असतो. कोणकोणते शब्दाचे लक्षण सांगितले दोन, कोणकोणते ध्वन्यात्मक आणि वर्णात्मक. ध्वन्यात्मक म्हणजेच काय जे आपण एखादे शंख वाजवतो किंवा भोरी वाजवतो किंवा वाद्यातून जो आवाज येतो त्याला काय म्हणतो आपण ध्वन्यात्मक. आणि वर्णात्मक म्हणजेच काय जो आपल्या कंठातून निघतो भाषेच्या स्वरूपामध्ये त्याला काय म्हणतो आपण तर वर्णात्मक. ठीक आहे. आता शब्द उत्पत्ती सांगितली आहे याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे. काय म्हणते आत्मबुद्ध्या समित्यर्थात म्हणून युक्ते विवक्षया मनः कायाग्नि महंती सप्रेयती मारुतम मारुस्तुरस्ती चरणम मंदम जनयती स्वरम. म्हणजेच काय म्हणते शब्दोत्पत्ती इम्पॉर्टंट आहे. काय म्हणते जेव्हा आत्म्याला बोलण्याची इच्छा उत्पन्न होते म्हणते तेव्हा तो काय करत असतो बुद्धीसोबत मिळून मनाला प्रेरित करतो, त्याच्यामुळे काय होते वर्णोच्चाराची इच्छा उत्पन्न होते. नंतर काय म्हणते आत्म्याच्या प्रयत्नाने प्रेरित झालेले मन काय होते कार्यरत होते आणि त्याच्यामुळे काय करते तो वायूला आघात करते. वायू काय करतो तर उर प्रदेश जो आहे त्याच्यामध्ये संचरण करून काय करतो मंदस्वराची उत्पत्ती करतो. अर्थात इथं वायू कोणता असतो उर प्रदेशामध्ये उदान वायू. काय म्हणते कंठ तालू इत्यादी स्थानावर काय करतो तो आघात करतो आणि त्या संयोगाने काय होते तर वर्णात्मक शब्दाची उत्पत्ती होते. म्हणजे काय सांगितलेलं आहे ते आघातजीने संयोग काय निमित्त कारण आहे. कंठ तालू इत्यादी आकाशाशी संयोग कसा आहे तर असमवायी कारण आहे आणि आकाश महाभूत जो आहे तो शब्दोत्पत्तीमध्ये काय सांगितलं आहे तर समवायी कारण सांगितलेलं आहे. ठीक आहे. आता आपण बघूया याच्यामध्ये विचित्रंग न्याय आणि कदंब मुकुल न्याय. विचित्रंग न्यायामध्ये काय सांगितलं आहे यांनी याच्यामधून यांनी शब्दाचं ग्रहण आणि वहन कसं होते ते सांगितलं. याच्यामध्ये विचित्रंग न्यायामध्ये काय सांगितलं यांनी ज्याप्रमाणे एखादं शांत पाणी असेल आणि त्याच्यामध्ये आपण एखादा दगड टाकला त्याच्यामध्ये काय होते की एकामागून एक अशा तरंग उठत जातात त्याला काय म्हणतात तर विचित्रंग न्याय. त्याचप्रमाणे म्हणते कदंब मुकुल न्याय. कदंब मुकुल न्यायामध्ये काय यामध्ये शब्दाचं ग्रहण आणि वहन सांगितलेलं आहे. म्हणजे एका ठिकाणी उत्पन्न झालेला शब्द हा 10 दिशांनी कसा पसरतो म्हणते तर समान पसरतो. ज्याप्रमाणे म्हणते कदंब पुष्प जे आहे त्याचा विकास होत असताना ते कसं म्हणते सर्व बाजूंनी त्याच्या पाकळ्या काय होते समान भागात फुलतात, म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे म्हणते तर कदंब मुकुल न्याय. म्हणजे कदंब फुलाप्रमाणे जो शब्द आहे तो पण चारही दिशांनी पसरतो. आता कारणभेदाने शब्दाचे प्रकार सांगितले कोणकोणते संयोगज, विभागज आणि शब्द. संयोगज म्हणजे काय जर टाळी वाजवताना जो उत्पन्न होणार तो आवाज आहे म्हणजे टाळी वाजल्यानंतर काय होते एक हातांचा एकमेकावर आघात होते आणि शब्द उत्पन्न होते त्याला काय म्हणतो आपण संयोगज. विभागज म्हणजे काय जर आपण समजा कागदाला फाडलं त्याला पण जो आवाज उत्पन्न झाला त्याला काय म्हणतो आपण विभागज. किंवा बांबूला चिरला आपण जो आवाज उत्पन्न झाला त्याला काय म्हणतो विभागज. आता शब्दज म्हणजे काय तर वर्ण ध्वनी इत्यादी आपण जे शब्द उच्चारलेले आहेत तो जो आवाज आहे त्याला काय म्हणतो आपण तो शब्दज. आता आकाश महाभूताची उत्पत्ती यांनी काय सांगितलेलं आहे आकाश महाभूताची उत्पत्ती आत्म्यापासून सांगितलेली आहे. आत्म्यापासून आकाश महाभूताची उत्पत्ती होते. आत्म्यासोबत आत्मा शब्दाचा प्रयोग परमात्मा आणि जीवात्मा या दोन शब्दासाठी होतो. त्यांनी सांगितले की शब्द तन्मात्रेपासून काय झालेली आहे तर आकाश महाभूताची उत्पत्ती झालेली आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय सांगितले आकाश महाभूत जो आहे तो कसा आहे सत्वगुण प्रधान आहे आणि सत्वगुण प्राधान्याने काय होते आकाश महाभूताची उत्पत्ती होते. आणि आकाशाचा शब्द काय सांगितलं आहे तर शब्द हा गुण आकाशामध्ये असं असतं सांगितलं त्यांनी. आता आपण बघूया याच्यामध्ये की आकाश महाभूताचे गुण कोणकोणते तर विशेष गुण काय त्याचा तर शब्द. भौतिक गुण काय अप्रतिघात म्हणजेच काय तर अडथळा न येणे. नंतर भौतिक गुण काय लघु. सुश्रुतांनी काय सांगितलं सत्वगुण प्रधान सांगितलेलं आकाशाला. नंतर वैशेषिकांनी काय सांगितलं निष्क्रमण आणि प्रवेशन. वैशेषिकांनी शब्दगुण हा सांगितलेला नाही आहे लक्षात ठेवा. नंतर वशस्थपादांनी किती गुण सांगितले तर 6 गुण सांगितले इम्पॉर्टंट आहे. कोणकोणते शब्द संख्या परिणाम पुस्तकत्व संयोग आणि विभाग. आता शब्द का तर शब्द काय सांगितले आकाश महाभूताचा विशेष गुण आहे. म्हणजे संख्या का तर आकाश महाभूतामध्ये काय एक ही संख्या असून आकाश कसं नित्य आहे कारण आकाश नित्य आहे. नित्य म्हणजेच काय जे कुणापासूनही उत्पन्न झालेलं नाही आहे त्याचा अंत नाही होणार म्हणजे ज्याची उत्पत्ती झालेली नाही त्याचा नाशही होणार नाही म्हणून त्याची संख्या किती सांगितली एक ही सांगितली. नंतर परिमाण कसं सांगितलं याचं विभू म्हणजे ज्याची क्वांटिटी कशी सांगितली आहे महत् सांगितलेली आहे. तर पृथकत्व म्हणजेच काय तर वेगळेपणा. तर काय म्हणते आकाश महाभूतमध्ये इतर जे 8 द्रव्य आहे त्याच्यामध्ये गुणकर्मांची भिन्नता असल्यामुळे काय हे त्याच्यामध्ये वेगळेपणा सांगितलं आहे. आता संयोग विभाग काय म्हणते शब्द हा आकाशाचा गुण आहे. जर आकाश द्रव्याशी अन्य द्रव्याचा संयोग झाल्याशिवाय काय म्हणते संयोग किंवा विभाग झाल्याशिवाय शब्दाची उत्पत्ती होत नाही.
आता आकाशमाहूताचं आपल्यामध्ये इम्पॉर्टन्स काय आहे? तर आयुर्वेदामध्ये काय सांगितलेलं आहे की जे आपल्यामध्ये श्रोत्रेंद्रिय आहे, लाघवता आहे, सूक्ष्मता आहे, आपल्या शरीरामध्ये विवेक आहे, हे सर्व कशामुळे आहे तर आकाशमाहूतामुळे. नंतर काय म्हणते निष्क्रमण किंवा प्रवेश करणे हे कशाचं लक्षण सांगितलं आहे तर आकाशमाहूतांचं लक्षण सांगितलेलं आहे. नंतर काय म्हणते आपल्या शरीरामध्ये जे दोष, धातू, मल हे जे भावपदार्थ आहे हे एका जागेवरून दुसऱ्या ठिकाणी जातात, म्हणजे काय होते वहन होत असतं आपल्या शरीरामध्ये. तर त्याच्यासाठी काय सांगितलेलं आहे आकाशमाहूत सांगितलं. म्हणजे आपल्या शरीरामध्ये पोकळी आहे, जी आपल्या शरीरामध्ये ॲब्डोमेन आहे किंवा जेही सूक्ष्म आणि स्थूल अशा प्रकारच्या ज्या पोकळी आहेत किंवा स्त्रोतच म्हणू शकतो आपण, अंतर्मुखी बहिर्मुख स्त्रोतच, ते कशामध्ये आहे तर हे आकाशमाहूतामुळेच आहे. नंतर काय म्हणते ह्याच्यामध्ये काय सांगितलं आहे ते आकाशमाहूतांचं महत्त्व. तर आपण जेव्हा अष्टपरीक्षा करत असतो रोगाची, त्याच्यामध्ये सुद्धा आकाशमाहूताचे शब्दपरीक्षेद्वारा काय करत असतो आपण परीक्षण करत असतो. आता बघूया आपण कालनिरूपण. तर कला शब्दाला ककार व अकार आणि ली धातूला लकार लावून काल हा शब्द बनलेला आहे. म्हणते काल काय आहे तर अमूर्त द्रव्यामधील एक द्रव्य आहे, म्हणजे 9 कारणद्रव्यापैकी एक जे स्वतंत्र कारणद्रव्य आहे त्याच्यामध्ये काय म्हणतो आपण काल आहे. आता कालाची व्याख्या काय तर अत्यादी व्यवहार हेतू काल, म्हणजेच काय अतीत म्हणजे काय भूतकाळ, वर्तमानकाळ, भविष्यकाळ याच्यामध्ये होणारे जे ज्ञान आहे ते कशामुळे होते आपल्याला तर कालामुळेच होतं. आणि काल कसं आहे एक आहे, विभू आहे आणि नित्य आहे. ठीक आहे. नंतर काय म्हटलं इथे कालाचे लक्षण सांगितले आहे. कालाचे लक्षणमध्ये काय सांगितले आहे आणि अपरस्मिन म्हणजेच काय अल्पवयस्क आहे, म्हणजे आयुष्य होण्याचे ज्ञान किंवा युगपत एकाच वेळी असतं. नंतर शीघ्र हे काय काळाचं लक्षण आहे. म्हणजे आपण काय म्हणू शकतो याच्यामध्ये बाल्यावस्था, युवावस्था, वृद्धावस्था यांच्या वेळेचा किती फरक आहे हे दाखवणारं काय आहे काल आहे. म्हणजे कालामुळेच आपल्याला कळतं ही बाल्यावस्था आहे, युवावस्था आहे की वृद्धावस्था आहे. तर कालाचं स्वरूप कसं आहे, काल कसं आहे एक आहे, विभू आहे आणि नित्य आहे. ठीक आहे. त्यामध्ये काय सांगितलेलं आहे यांनी तर कालाचे प्रकार किती असतात. कालाचे प्रकार काय सांगितले दोन सांगितलेत. कोणकोणते अवस्थिक आणि नित्यक काल. अवस्थिक म्हणजे काय याच्यामध्ये रोगांची ज्या अवस्था आहेत किंवा वयाच्या अवस्था सांगितलेल्या आहेत, जसं की बाल्यावस्था, तरुणावस्था, वृद्धावस्था. नंतर रोगाच्या अवस्थामध्ये आम अवस्था आहे, रोगाची पक्वावस्था आहे. किंवा याच्यामध्ये काय म्हणू शकतो आपण काल संस्कार किती झालेले आहे त्याच्यावरती, त्याला आपण काय म्हणतो अवस्थिक काल. नित्यक काल म्हणजेच काय तर आपण हा दिवसाप्रमाणे मोजतो की किती दिवस, किती वर्ष, किती क्षण, याला काय म्हणतो आपण नित्यक काल. त्याच्यामध्ये आपण बघू शकतो कालभेद सांगितलं नित्यक आणि अवस्थित. नित्यकमध्ये मास, ऋतू, अवस्था, त्याच्यामध्ये दोन येतात उत्तरायण आणि दक्षिणायन. उत्तरायणमध्ये काय ते शिशिर, वसंत, ग्रीष्म. दक्षिणायनमध्ये काय ते वर्षा, शरद आणि हेमंत. नंतर अवस्थिकमध्ये काय ते तर बाल्यावस्था, तरुणावस्था, वृद्धावस्था. नंतर आतुरावस्था. आतुरमध्ये काय ते काल आणि अकाल. काल म्हणजे काय जे औषध सेवनचा जो काल आहे त्याला काय म्हणतो आपण काल. आणि अकाल म्हणजेच काय दुर्दिनावस्था. ठीक आहे. त्यामध्ये काय सांगितलं प्रशस्तवादांनी 5 गुण सांगितलेले. कोणकोणते संख्या, परिणाम, पृथकत्व, संयोग आणि विभाग. का म्हटलेलं आहे यांनी संख्या तर संख्या काय काळाची एकच आहे. जसं उपाधी भेदांचं याच्यामध्ये आपल्याला अनेकत्व आढळून येतं तरी याच्यामध्ये काल कसा एक आहे. परिमाण कसा विभू असल्यामुळे जो विभू असतो तो कसा असतो महत असतो. पृथकत्व म्हणजे काय तर एक ही कालाची संख्या असल्यामुळे काय होते पृथकत्व हा गुण त्याच्यामध्ये सिद्ध होत असला तरीही म्हणते इतर पदार्थ आणि द्रव्यापासून तो वेगळा असल्यामुळे तो काय त्याच्यामध्ये पृथकत्व आहे. तर संयोग काय म्हणते ऋतू संधी होत असताना काय होतं ऋतूचा संयोग होत असतो किंवा भविष्यकाळाशी आपल्या वर्तमानाचा काय होतो संयोग होत असतो. विभाग म्हणजे काय तर ऋतूसंधी होत असताना काय म्हणते जाणाऱ्या ऋतूचा काय असतो विभाग होत असतो, त्याला काय म्हणतो आपण. किंवा वर्तमान काळाचा विभाग होतो भूतकाळाशी. ठीक आहे. त्याच्यामध्ये यांनी सांगितलं की आयुर्वेदाची उपयोगिता काय काळाची. त्याच्यामध्ये काय म्हणते कालभोजनम आरोग्य काल, म्हणजे आपण इच्छित काळी जर भोजन केलं ते कसं आहे स्वास्थ्यकारक आहे किंवा आरोग्य प्रदान करणार आहे. नंतर काय म्हणते यांनी तर रसरक्त धातूंच्या जो परिपक्वतेचा काळ आहे हा पुरुषात काय म्हणते 25 वर्षाच्या अवस्थेत व 16 जी स्त्री आहे त्याच्यामध्ये काय होतं 16 वर्षाच्या अवस्थेत मानलं गेलेलं आहे. किंवा काय म्हटलेलं आहे यांनी जे घृत असतं त्याला जर आपण कालपरिमाणाने ते जेवढं जीर्ण होईल किंवा जेवढं जुनं होईल तेवढं ते काय होतं गुणकारी होतं. घृत, मधू हे काय करते पदार्थ जेवढे जुने असते तेवढं काय असतात ते गुणकारी असतात. नंतर काय म्हणते जे दीर्घ आणि चिरकालिक रोग असतात ते कसे असतात असाध्य असतात. नंतर काय म्हणते ग्रीष्मकाळात आणि जे शरद ऋतू आहे त्याच्यामध्ये काय सांगितलं अग्निकर्म निषिद्ध सांगितलं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये काय दिसतं आपल्याला की काळाचं महत्त्व सांगितलेलं आहे यांनी. नंतर काय सांगितलं यांनी की जे आपलं गर्भाधान आहे त्याच्यामध्ये काय म्हणते 9 महिन्याच्या कालावधीनंतर काय म्हणते बालकाचा जन्म होतो. म्हणजे इथं काय सांगितलं काळाचं महत्त्व सांगितलं आहे. नंतर परत काय सांगितलं याचे औषधी संग्रह सांगितलेला आहे तर तो कोणत्या काळामध्ये करायचा हे पण सांगितलेलं आहे जेणेकरून त्याच्यामध्ये गुण असतील.
ठीक आहे. नंतर वायूचा प्रकोप वर्षा ऋतूत होतो हे सांगितलेलं आहे. तर काय म्हणते बाल्यावस्थेत कफाचे, तरुणावस्थेत पित्ताचे, वृद्धावस्थेत वाताचे प्राधान्य असते किंवा सकाळी दुपारी संध्याकाळी क्रमशः कफ पित्त वाताचे प्राधान्य असते. ठीक आहे. याच्यामध्ये काय दिसून येतो आपल्याला की यांनी कशाचं इम्पॉर्टन्स सांगितलं आहे तर काळाचं इम्पॉर्टन्स यांनी इथे सांगितलेलं आहे. आता बघूया आपण दिशानिरूपण. दिशामध्ये काय सांगितलं आहे यांनी जे 9 कारणद्रव्य आहे त्याच्यामध्ये दिशा अमूर्तद्रव्यामध्ये याचा समावेश होतो, कारण हे काय स्वतंत्र याला अस्तित्व आहे. ठीक आहे. याच्यामध्ये दिशेची व्याख्या काय सांगितलं ते प्राचारी व्यवहार हेतुधिक साच एक नित्या विभवीचे तर्कसंग्रहाने सांगितलेले आहे की प्राची म्हणजे पूर्व, अवाची म्हणजे दक्षिण, प्रतीची म्हणजे पश्चिम आणि उदीची म्हणजे उत्तर अशा व्यवहाराचे कारण स्वरूपाची द्रव्य आहे त्याला काय म्हणतो आपण दिशा म्हणतो. दिशासुद्धा कशी असते एक असते, नित्य आणि विभू आहे. ठीक आहे. नंतर काय म्हणते याच्यामध्ये याचं स्वरूप कसं असते तर आपल्याला ही वस्तू जवळ आहे, ही दूर आहे किंवा हा पर आहे, हा अपर आहे हे कशामुळे कळतं तर हे दिशामुळेच कळतं. नंतर त्या दिशेचे पर्याय नाव काय म्हणते दिक, ककूक, काष्टा, आशा, हरित हे काय आहे दिशेचे पर्याय नाव आहे. तर दिशेचे लक्षण काय आहे तर हे इथं आहे, ही वस्तू इथं आहे किंवा ही वस्तू दुसरीकडे आहे किंवा ही जवळ आहे, ही दूर आहे हे कशामुळे कळतं आपल्याला तर दिशेमुळेच कळत असतं. आणि त्याच्यामध्ये यांनी काय सांगितलेलं आहे की उपाधिभेदाने दिशेचे किती प्रकार सांगितले तर 10 प्रकार सांगितले. सर्वप्रथम आपण पाहू की याच्यामध्ये दिशा सांगितले कोणकोणत्या पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, नंतर आग्नेय, वायव्य, नंतर नैऋत्य आणि ईशान्य, नंतर उध्व आणि अधदिशा सांगितलेल्या आहेत. ठीक आहे. नंतर यांनी अमरकोशानुसार सुद्धा सांगितले 10 प्रकार कोणकोणते प्राची, अवाची, प्रतीची, उदीची ह्या 4 दिशा सांगितल्यात प्रमुख. आणि नंतर ईशान्य, वायव्य, नैऋत्य आणि आग्नेय, ऊर्ध्व आणि अध एकूण किती दिशा सांगितल्या आहेत तर 10 दिशा यांनी सांगितलेल्या आहेत. ठीक आहे. आता याच्यामध्ये यांनी काय सांगितलेलं आहे की इम्पॉर्टन्स सांगितलेलं आहे काय तर प्रशस्तपादांनी दिशेचं नामकरण कसं केलेलं आहे तर कुबेर देवतेचे स्थान सांगितलं आहे पूर्व दिशा, वरुण देवतेचं स्थान पश्चिम, इंद्र उत्तर, यम देवता दक्षिण, ब्रह्म ऊर्ध्व आणि नागी जी देवता आहे त्याचं स्थान काय सांगितलं तर अधस्थान सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये प्रशस्तपादोक्त गुण काय काय तर संख्या, परिणाम, पृथकत्व, संयोग आणि विभाग. संख्या काय सांगितले एक सांगितलेली आहे, परिणाम कसं महत्त्व आहे, पृथकत्व काय सांगितलं तर इतरांपासून वेगळं आहे, संयोग काय सांगितलं तर एका ठिकाणी आपण जेव्हा दुसऱ्या ठिकाणी जात असतो तेव्हा काय होतं त्या ठिकाणाशी संयोग होतो आणि दुसऱ्या ठिकाणी जात असताना काय होतं पूर्वीच्या स्थळाशी काय होतो तर विभाग होतो. त्याच्यामध्ये आयुर्वेदाची उपयोगिता काय दिशेची आपण काय वाचत आहे हे त्याच्यामध्ये काय म्हणते जन्मानंतर मुलाला काय म्हणते पूर्व किंवा उत्तर दिशेला डोके करून झोपवले पाहिजे. नंतर जे आपण आयुर्वेद अध्ययन करतो त्याचवेळी आपलं स्थान कसं असलं पाहिजे पूर्व किंवा उत्तर दिशेला असायला पाहिजे. नंतर काय म्हणते व्रणिताची शय्या कशी असायला पाहिजे म्हणते पूर्व दिशेस असायला पाहिजे. नंतर नदी वाहण्याच्या दिशेचा विचार जर आपण केला तर जे पश्चिमावेग म्हणजे पश्चिम दिशेला वाहणाऱ्या ज्या नद्या आहेत त्या कशा असतात श्रेष्ठ असतात आणि पूर्वाभिमुख ज्या दिशेचे जल असते ते कसं असतं कनिष्ठ असतं म्हणजेच काय अपत्यकारक आहे. नंतर काय म्हणते सदर दृष्टिकोनातून जी थंड हवा आहे म्हणजे पूर्वेकडून येणारी जी वायू आहे त्याच्यापासून काय म्हणते संरक्षण करायला पाहिजे म्हणजे हा वायू कसा आहे अपत्य आहे. नंतर काय म्हणते उत्तर दिशा किंवा दक्षिण दिशामध्ये भोजन करू नये किंवा शरीरक्रिया आणि क्रिया शरीराच्या दृष्टीने सुद्धा दिशेला महत्त्व आहे. आपण काय म्हणतो आमाशयाच्या अधोभागी हृदय आहे या दिशेमुळे आपल्याला कशाचं ज्ञान होत आहे तर अंगप्रत्यंगाचं ज्ञान होत आहे. नंतर काय म्हणते व्याधीची योग्य निदान चिकित्सा नंतर शस्त्रकर्म करण्यासाठी सुद्धा दिशेला इम्पॉर्टन्स देण्यात आलेलं आहे. तर काय म्हणजे रोग होण्याच्या दृष्टीने सुद्धा शुभ संकेत जे आपल्याला मिळतात त्याच्यामध्ये कशाचं इम्पॉर्टन्स सांगितलेलं आहे आणि तर दिशेचं महत्त्व सांगितलेलं आहे. नंतर काय म्हणते दक्षिण दिशेकडून येणारा वायू श्रेष्ठ आहे नेत्रासाठी हितकर आहे नंतर शक्तिवर्धक आहे. उत्तर दिशेकडून येणारा वायू कसा आहे कषायासाचा असते शीत असते. ठीक आहे. नंतर जी भेषज आगार आहे ते कसं असायला पाहिजे म्हणजे पूर्व दिशेला असायला पाहिजे. नंतर जी जंतागृह आहे ते कशाला असायला पाहिजे ते उत्तर दिशेला असायला पाहिजे. नंतर काय म्हणते उधाण वायूची उध्वगती आणि अपानाची कशी कधी सांगितली अधोगती सांगितलेली आहे. नंतर काय म्हणते वेदनास्थानाची किंवा व्याधीस्थानाची निश्चिती करण्यासाठी सुद्धा दिशा इम्पॉर्टन्स आहे. नंतर चिकित्सेच्या दृष्टीने वमन याची डायरेक्शन कशी असते तर उध्वशोध आणि विरेचन काय असते तर अध. ठीक आहे. त्याच्यामध्ये यांनी काय सांगितलेलं आहे की हिमालयामध्ये उत्तर दिशेला उत्पन्न होणाऱ्या वनौषधी कशा असतात उत्तम असतात. तर काय म्हणते कुटीप्रवाशीची रसायन असतात रसायनाचे 4 प्रकार असतात त्याच्यामध्ये कुटीप्रवाशिक रसायन त्याच्यामध्ये प्रवेशद्वार हे कसं असायला पाहिजे पूर्व किंवा उत्तर दिशेला असायला पाहिजे. ठीक आहे. नंतर औषधीचा संग्रह करताना सुद्धा दिशेचं महत्त्व सांगितलेलं आहे याच्यामध्ये. आता आपण बघूया दिशा आणि कालमधला फरक काय आहे. त्याच्यामध्ये काय सांगितलं आहे प्राच्यादी व्यवहार हेतू दिक आणि उपाधिभेदाने दिशेचे किती 30 प्रकार पडतात. दिक काय देशसंबंधातनं म्हणजे विश्वाचा आश्रय आहे म्हणजे काय म्हणतो दिशा सगळीकडेच आहे आणि याच्यामध्ये काय सांगितलं देशिक संबंध कसा असतो अनियत असतो म्हणजे तो बदलू शकतो म्हणजे देशानुसार त्याच्यामध्ये डायरेक्शन बदलू शकते. जर काय म्हणते जनपद ध्वंसकाचे संकारण प्रधानतेत म्हणजे काय म्हणते काळाच्या अपेक्षेने दिक म्हणजे कमी प्रधान आहे कारण काळ काय असतो जनपद ध्वंसामध्ये प्रधान कारण असतो. नंतर काय म्हणते वस्तूला दिशेनुसार बदलल्या जाऊ शकते सांख्याने स्वतंत्रता मानले आहे.
तर कालमध्ये काय म्हणतो आपण अतिदारी व्यवहार हेतू कालः म्हणजे काय म्हणते उपाधिभेदाने 3 प्रकार पडतात. तर काय म्हणते कालाचा संबंध कसा असतो नियत असतो म्हणजे तो बदलत नाही. तर काय म्हणते जनुपद वंशज जे आहे त्याच्यामध्ये काय सांगितलं प्रधानता सांगितलेली आहे. म्हणजे काळापासून वायू आकाश याच्यामध्ये काय आहे कालाला जास्त इम्पॉर्टन्स देण्यात आलेला आहे. नंतर काय म्हणते कालाला बदलला जाऊ शकत नाही म्हणून तो कसा असतो सर्वत्र कसा असतो सारखा असतो. म्हणूनच याला काय म्हटलेलं आहे की जलपदध्वंसामध्ये याचं महत्त्व सांगितलेलं आहे. सापगिरी याला स्वतंत्र धर्म मानलेलं नाही आहे. ठीक आहे. आता आपण बघूया आत्मा. आत्मामध्ये काय सांगितलं आहे आणि हा पण 9 कारणद्रव्यापैकी एक आहे. नंतर कसं आहे अमूर्त द्रव्य आहे. त्याच्यामध्ये आकाश शब्दाची निरुक्तीने पर्याय सांगितलेला आहे. अर्थ सातत्य गमने सतिभ्याम म्हणजेच काय जो सतत गतिमान किंवा गतिशील आहे त्याला काय म्हणतो आपण आत्मा म्हणत असतो. आणि त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे याच्यामध्ये आपनोती आदत्य आणि अतिविषयाने संततोभाव. आपनोती म्हणजे काय जो सर्व जगामध्ये व्याप्त आहे किंवा सर्व वस्तूमध्ये जो व्याप्त आहे त्याला काय म्हणतो आपण आपनोती. आदत्य म्हणजे काय जो सर्व वस्तूंना किंवा पदार्थांना स्वतःमध्ये विलीन करतो म्हणून त्याला काय म्हटलं आदत्य. अतिविषयाने म्हणजे काय स्वतःच्या उपस्थितीत काळात काय करतो तो विषयाचा उपभोग घेत असतो आत्मा. त्याला काय म्हटलं आहे अतिविषयानीय. आणि संततभाव म्हणजेच काय आत्म्याची सत्ता कशी असते निरंतर असते. कारण आपण काय म्हटलं आहे त्याला विभू म्हटलेलं आहे ना नित्य म्हटलेलं आहे म्हणून त्याची काय म्हटलं आहे आपण सत्ता कशी असते निरंतर असते. आत्म्याचे पर्याय नाव काय सांगितलं ज्ञाता द्रष्टा स्पष्टा दृष्टा श्रोता आणि घ्राता. नंतर काय सांगितलं क्षेत्रज्ञ वेदिता सर्वज्ञ वक्ता साक्षी गंता. ठीक आहे. आता आत्म्याची परिभाषा काय आहे तर आत्मत्वावी संबंधवात आत्मा म्हणजे काय म्हणते ज्याच्यामध्ये आत्मत्व जातीवाला आहे त्याला काय म्हणतो आपण आत्मा. म्हणजे आत्मा या जातीशी जो समवाय संबंधाने राहतो त्याला काय म्हणतो आपण आत्मा म्हणतो. याच्यामध्ये काय सांगितलं 2 प्रकारचा आत्मा असतो कोणकोणता जीवात्मा आणि परमात्मा. जीवात्मा म्हणजे काय तो प्रत्येक शरीरामध्ये भिन्न भिन्न असतो आत्मा त्याला काय म्हणतो आपण जीवात्मा. आणि परमात्मा म्हणजे काय जो ईश्वर परमपुरुष आहे तो कसा आहे एकच आहे परब्रह्म आहे त्याला काय म्हणतो आपण परमात्मा. ठीक आहे. त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे की आत्म्याचे स्थान काय तर आत्म्याचे स्थान काय सांगितलेले आहे यांनी हृदय हे काय सांगितले चेतनेचे स्थान सांगितलेले आहे. म्हणजे गर्भोत्पत्तीमध्ये काय म्हणते 4थ्या महिन्यामध्ये काय होते तर गर्भामध्ये हृदय उत्पन्न होते. त्याचवेळी आपण काय म्हणतो जे स्टेथोस्कोपद्वारे ऐकू शकतो. आता आत्म्याचं स्वरूप कसं सांगितलं आहे यांनी निर्विकार पर अणु आणि नित्य सांगितलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे यांनी सांख्याने काय म्हटलेलं आहे आत्म्याला विवेकी विषय म्हटलेलं आहे. वैशेषिकने काय म्हटलेलं आहे तर सर्वव्यापी म्हटलेलं आहे. नंतर न्यायवैशेषिकांनी काय म्हटलं आत्म्याला चेतन आणि अमूर्त द्रव्य म्हटलेलं आहे. मीमांसकांनी काय म्हटलेलं आहे आत्म्याला चेतन द्रव्य म्हटलेलं आहे. नंतर वेदांतांनी काय म्हटलेलं याला ब्रह्म किंवा जीव म्हटलेलं आहे. चार्वाकांनी काय म्हटलेलं आहे पृथ्वी जल तेल वायू यांच्या विशिष्ट सेवन त्यांच्यामध्ये काय होते तर चैतन्य उत्पन्न होते पण ते काय म्हणतात आत्म्याला ते मानत नाही. ठीक आहे. बौद्धांच्या मध्ये आत्मसंमत असून आत्म्याच्या विज्ञानाचा प्रवाह असतो. जैनमध्ये काय म्हणते मध्यम परिणाम मानतात त्याला. आणि शंकराचार्यांनी काय म्हटलेलं आहे ते जीवात्मा काय असते संपूर्ण शरीरामध्ये व्याप्त असतो त्याला कोणताही आकार नसतो तो कसा असतो निराकार असतो. आता आपण बघूया चरकोक्त आत्मलक्षणे इम्पॉर्टन्स आहे. किती सांगितलेले चरकांनी आत्म्याची लक्षणे तर 22 सांगितलेली आहे. खूप इम्पॉर्टंट आहे. LAQ येऊ शकतो किंवा SAQ येऊ शकतो. याच्यावरती काय काय आहे प्राणापान निमेषात जीवन मनसुगती इंद्रियांतर संचारम प्रेरणम धारणम चेतः देशांतर्गती स्वप्ने पंचत्वगणम तथा दृष्टस्य दक्षिणे नाक्षणा सव्यनावगमस्तता इच्छा द्वेष सुख दुःख प्रयत्न चेतनाधृती बुद्धी स्मृती अहंकारो लिंगाने परमात्मा. चरकशास्त्र 1/72 याचा रेफरन्स सांगितलेला आहे. याच्यामध्ये काय म्हणते प्राण म्हणजे काय जे आपण इन्स्पिरेशन घेतो किंवा श्वास घेतो त्याला काय म्हटलेलं आहे प्राण म्हटलेलं आहे. अपान म्हणजे काय जे आपण मलमूत्राचं विसर्जन करतो ते कशामुळे करतो तर प्राण आत्म्यामुळेच करत असतो. ते इनिमेश म्हणजे काय डोळ्यांच्या पापड्या बंद करणे. ठीक आहे. उन्मेष म्हणजे काय डोळ्याच्या पापड्या उघडणे. जीवनगती म्हणजेच काय तर आपले जे दोषधातूमुळे इत्यादी क्रिया आहे त्याला काय म्हणतो आपण जसं की फुफ्फुस आहे आपलं हृदय आहे जसं आपल्या शरीराची स्पंदने आहे हालचाल आहे ती चालू राहणे याला काय म्हणतो जीवनगती. नंतर काय म्हणलं मनाची गती म्हणजे इंद्रिय काय करत असतो तर विचार करत असतो. कधीपर्यंत आपण विचार करू शकतो किंवा एखादा संकल्प करू शकतो जोपर्यंत आपल्यामध्ये आत्मा आहे. म्हणजे ज्याच्यामध्ये आत्मा असेल त्याच्यामध्ये हे गुण आढळतात असं यांनी सांगितलं. आता इंद्रियांतर संचार म्हणजे काय तर मन काय होते एका विषयाकडून लगेच दुसरीकडे जातं. म्हणजे काय म्हणते चक्षुरेंद्रियाने जर आपल्या चिंच बघितली ते लगेच काय होतं आपल्या जिभेला पाणी सुटतं. म्हणजेच काय म्हणते चक्षुरेंद्रियाने बघितली पण पाणी कुणाला सुटलं तर आपल्या रसनेंद्रियाला पाणी म्हणजे तोंडाला पाणी सुटणे. तर हे कसं ज्ञान आहे तर अनुभवजन्य ज्ञान आहे. आणि हे कशामुळे होतं तर आत्मा असल्यामुळे. तर प्रेरणा म्हणजेच काय तर मनामार्फत आपण इंद्रिय काय करतात विषयांकडे जात असतात. नंतर धारण म्हणजे काय शरीराचे धारण करतो. स्वप्नात देशांतर्गत म्हणजे काय वेगवेगळ्या देशामध्ये जातो.
पंचतत्व म्हणजे काय, मृत्यू होणे, म्हणजे पंचतत्वात शरीर विलीन होणे. कारण आपण काय म्हणतो, षडधात्वात्मक म्हणत असतो ना, पंचमहाभूतांनी आत्मापासून बनलेलं, पण आत्मा जर निघून गेला तर ते कशामध्ये विलीन होते, तर पंचतत्वात्म्यामध्ये विलीन होते. नंतर काय म्हणजे दृष्टीस्थ दक्षिणाक्षजन्य ज्ञान, म्हणजे काय, आपण जे उजव्या डोळ्याने बघतो ते ज्ञान आपण कशात बघतो, तर डाव्या डोळ्याने पण बघत असतो. म्हणजे इच्छा म्हणजे अप्राप्त वस्तूसाठी इच्छा करणे, द्वेष, सुख, दुःख, प्रयत्न, चेतना, धृती, बुद्धी, स्मृती, अहंकार, ही जी भावना आहे ते कशामध्ये असते फक्त, तर ज्याच्यामध्ये आत्मा आहे त्याच्यामध्येच ही लक्षणे आढळतात. त्याच्यामध्ये किती सांगितले सुश्रुतांनी, हे 22 लक्षणं सांगितलेले आहे, इम्पॉर्टंट आहे. आता सुश्रुत आत्मलक्षणे सुश्रुतांनी किती सांगितले, तर 16. सुश्रुत 16. काय काय सांगितलं, सुख, दुःख, इच्छा, द्वेष, प्रयत्न, प्राण, अपान, उन्मेष, निमेष, बुद्धी, मनसंकल्प, विचारणा, स्मृती, विज्ञान, अध्यवसाय आणि विषय उपलब्धी. यांनी काय सांगितलेलं आहे, तर मनसंकल्प. मनसंकल्प म्हणजे काय, एखादी गोष्ट ही विशिष्ट आहे आणि त्याला अशा प्रकारे केलेलं पाहिजे, त्याला काय म्हणतो आपण, संकल्प म्हणतो. नंतर काय, विचारणा म्हणजेच काय, तर उहापोह करणे, विचार करणे, त्याला काय म्हणतो आपण, विचारणा. नंतर स्मृती म्हणजेच काय, अनुभवजन्य ज्ञान, त्याला काय म्हणतो आपण स्मृती. विज्ञान म्हणजेच काय, तर शिल्पशास्त्राचा बोध किंवा एखाद्या पदार्थाबद्दल विशेष ज्ञान करून घेणे. हे कशामुळे पॉसिबल आहे, तर ज्याच्यामध्ये आत्मा आहे तोच हे काम करू शकतो. नंतर काय म्हटलेलं, विज्ञान. अध्यवसाय म्हणजेच काय, बुद्धीचा व्यापार आहे, म्हणजे हे काम केले पाहिजे अशा प्रकारचं जो निश्चय आहे त्याला काय म्हणतो आपण, अध्यवसाय. तर विषय उपलब्धी म्हणजेच काय, ते शब्दादी विषयाचे ज्ञान किंवा इंद्रियार्थांचे त्या इंद्रियांकडून ज्ञान प्राप्त होणे, याला काय म्हणतो आपण, विषय उपलब्धी. आता याच्यामध्ये बघूया आपण वैशेषिकांनी काय सांगितले, आत्म्याचे लक्षण तर 12 सांगितले. कोणकोणती, तर प्राण, अपान, निमेष, उन्मेष, जीवनगती, मनोगती, इंद्रियांतर विकार, सुख, दुःख, इच्छा, द्वेष आणि प्रयत्न. नंतर न्यायदर्शनकारांनी काय सांगितले, आत्म्याची लक्षणे 6 सांगितले. कोणकोणती, इच्छा, द्वेष, प्रयत्न, सुख, दुःख आणि ज्ञान. आणि परत प्रशस्तपदांनी किती सांगितले, आत्मा आणि परमात्म्याचे लक्षण किती सांगितले, 14. कोणकोणती, बुद्धी, सुख, दुःख, इच्छा, द्वेष, प्रयत्न, संख्या, परिणाम, भूतकत्व, संयोग, विभाग, भावना, धर्म आणि अधर्म. ठीक आहे. त्याच्यामध्ये परमात्म्याचे गुण किती सांगितले, 8 सांगितले. कोणकोणते, संख्या, परिणाम, भूतकत्व, संयोग, विभाग, बुद्धी, इच्छा आणि प्रयत्न. ठीक आहे. आता बघूया याच्याकडे आपण आत्म्याचे भेद कोणकोणते सांगितले, जीवात्मा आणि परमात्मा सांगितलेलं आहे. ठीक आहे. परमात्मामध्ये काय सांगितलं यांनी, तर अतिवाही पुरुष, स्थूल चेतन पुरुष. ठीक आहे. त्याच्यामध्ये बघूया आपण, याच्यामध्ये आपल्याला चार्ट दिलेला आहे. चरकांनी किती सांगितले आहेत, तर गुण आत्म्याचे 22 सांगितले. इम्पॉर्टन्स आहे, नावं लक्षात ठेवा. नंतर सुश्रुतांनी किती सांगितले, 16 सांगितलेले आहेत. न्यायाने किती सांगितले, 6 सांगितले. वैशेषिकांनी 12 सांगितले आणि प्रशस्तपदांनी किती सांगितले आहेत, तर 14 सांगितलेले. ठीक आहे. आता बघूया आपण पुरुष विवेचन आणि प्रकार. तर पुरुष येते इथे पुरुष म्हणजे काय, जो शरीरात निवास करतो त्याची सत्ता आहे त्याला काय म्हणतो आपण, पुरुष म्हणतो. याच्यामध्ये काय सांगितलं, जो कर्मपुरुष आहे त्यालाच काय म्हणतो आपण, चिकित्साधिकृत पुरुष. कारण याच्यामध्ये काय सांगितलं यांनी, जो कर्मपुरुष आहे त्याच्यावरच आपण काय करू शकतो, तर चिकित्सा करू शकतो. नंतर एकधात्वात्मक पुरुष म्हणजेच काय, ज्याच्यामध्ये फक्त आत्मा आहे त्याला काय म्हणतो आपण, एकधात्वात्मक पुरुष. याच्यामध्ये आपण चिकित्सा करू शकत नाही. नंतर त्रिधात्वात्मक पुरुष, यालाच काय म्हणतो आपण, तर कर्मपुरुषामध्ये काय काय असते, मन, आत्मा आणि शरीर हे असतं. त्याला म्हणून काय म्हटलेलं आहे यांनी, तर चिकित्सा पुरुष म्हटलेला आहे, कारण याच्यावरती आपण चिकित्सा करू शकतो. नंतर काय म्हटलं यांनी, षडधात्वात्मक पुरुषामध्ये काय आहे, तर पंचमहाभूतांनी 6वं काय, ते चेतना असं मिळून काय होतं, तर हा षडधात्मक पुरुष बनत असतो. यालाच काय म्हणतो आपण, कर्मपुरुषसुद्धा म्हणू शकतो. नंतर चतुर्विंशती तत्वात्मक पुरुष कशापासून बनलेला आहे, तर 24 धातूंपासून बनलेला आहे. कोणकोणते, त्यालाच काय म्हणतो आपण, चतुर्विंशती तत्वात्मक पुरुषाला तर राशीपुरुष. याच्यामध्ये काय सांगितलं आहे 24मध्ये, तर अष्टप्रकृती आणि षोडश विकार. अष्टप्रकृतीमध्ये काय आहे, ते अव्यक्त, महत, अहंकार आणि पंचतन्मात्रा. नंतर मन, पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय आणि पंचमहाभूत असे 24 तत्वांनी मिळून काय बनलेलं आहे, तर हा राशीपुरुष बनलेला आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, तर संयोग पुरुष म्हणजेच काय, तर चतुर्विंशती पुरुषच काय आहे, तर संयोग पुरुष आहे. याच्यामध्ये काय असते, सुख दुःख असतात. आणि काय म्हणते, संयोग म्हणजे काय, एकत्रित राहणे, ही ज्या अर्थाने ही संज्ञा याला लागू पडते. नंतर काय म्हणते त्याच्यामध्ये, तर परमात्म्याचे 5 प्रकार सांगितले. कोणकोणते, भूतात्मा, इंद्रियात्मा, प्रधानात्मा, जीवात्मा आणि परमात्मा. ठीक आहे. आता आपण बघूया याच्यामध्ये आत्म्याचे अस्तित्व काय. तर आत्मा कसा आहे म्हणते, तर हा बघूया आपण आत्म्याची उपयोगिता. याच्यामध्ये काय सांगितलं आहे, जेव्हा
शुक्र शोणी ते जीवसंयोगित खलु गोक्षिगते गर्भसज्ञा. म्हणजे जेव्हा गर्भाशयामध्ये शुक्र आणि शोणी त्यांचा संयोग होतो, पण त्यांचा केवळ संयोग झाल्यानंतर त्याला काय म्हणते, गर्भाची उत्पत्ती होत नाही. तर शुक्र शोणित आणि त्यांच्यामध्ये आत्मा यांचा संयोग झाल्यानंतर आपण काय म्हणतो त्याला, तर गर्भाची संज्ञा देत असतो. नंतर यांनी काय म्हटलेलं आहे, तर चेतनावान शरीरामध्ये आत्मा काय असते, कर्ता असते. म्हणजे तो काय करत असतो, ज्ञान कर्म जे फळ आहे त्याचा काय असतो, उपभोग घेत असतो. नंतर काय म्हणते, आत्मा आणि मनाचे श्रेष्ठ स्थान काय सांगितलं, दोघांचं हृदय सांगितलेलं आहे. नंतर काय म्हणते, तर स्वस्थ परिभाषेत काय म्हटलेलं आहे यांनी, आत्मा इंद्रिय आणि मन प्रसन्न असला तरच त्याला काय म्हटलं, आरोग्य म्हटलं आहे. काय म्हटलेलं आहे, समदोष समाग्निश्च समधातु मलक्रिया. प्रसन्न आत्मेंद्रिय मन, आत्मा इंद्रिय आणि मन यांची स्वस्थ असेल त्यालाच काय म्हणतो आपण, आरोग्य म्हणतो. नंतर काय म्हटलं यांनी, शरीरेंद्रिय सत्व आत्मा संयोगधारी जीवितम नित्यगच्छ अनुबंधाचे पर्यायाचे आपण बघितलं होतं फर्स्ट चॅप्टरमध्ये. जे शरीर इंद्रिय मन आणि आत्मा यांचे जो संयोग आहे, या 4 जणांचा संयोग असेल तरच आपण त्याला काय म्हणतो, आयु म्हणतो. नंतर काय म्हणते, मन आत्मा आणि शरीर हे काय जीवनाचे आधारभूत स्तंभ आहे. नंतर काय म्हणते, आयुर्शास्त्रामध्ये आत्म्याला काय म्हटलेलं आहे, तर क्षेत्रज्ञ, विभू, नित्य असं त्याला म्हटलेलं आहे. नंतर काय म्हणते, आत्मा इंद्रिय मन आणि इंद्रियार्थ यांचा जर सन्निकर्ष झाला असेल त्यालाच काय म्हणतो आपण, प्रत्यक्ष ज्ञानाची आपल्याला प्राप्ती होती. प्रत्यक्ष प्रमाणामध्ये काय सांगितलेलं आहे, आत्मेंद्रिय मनोअर्थानाम सन्निकर्षात प्रवर्तते व्यक्ता तदात्वया बुद्धी प्रत्यक्षांसा निरुच्यते. ठीक आहे. आता बघूया आपण मननिरूपण. मनामध्ये काय सांगितलं, याला कारणद्रव्य म्हटलेलं आहे आणि मूर्तद्रव्य म्हटलेलं आहे. मूर्तद्रव्यामध्ये काय, तर त्याच्यामध्ये चेतना आढळते म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे, तर मूर्तद्रव्य म्हटलेलं आहे. त्याच्यामध्ये मन शब्दाची निरुक्ती काय म्हटलेली आहे, मन्यते अवबुद्धते ज्ञायते अनिनेती मना. म्हणजे ज्याच्याद्वारा जाणले जाते, म्हणजे बोध होतो आपल्याला, त्याला काय म्हणतो, मन असं म्हणतो आपण. ठीक आहे. मननात मन म्हणजे मनन करण्याची शक्ती ज्या द्रव्यामध्ये आहे त्याला काय म्हणतो आपण, मन म्हणतो. आता मनाचे पर्याय शब्द काय काय, तर चित्त, चेत, हृदय, स्वांत, रोत, मानस आणि मन हे काय त्याचे, तर पर्याय शब्द. व्याख्या काय आहे, सुखादी उपलब्धी साधन मन तच्च प्रति आत्मनियत्वात अनंत परमानुरूपम नित्यमचे. तर्कसंग्रहाने काय म्हटलेलं आहे, तर जे सुख दुःख इत्यादी ज्ञानाचे जे साधन आहे त्याला काय म्हणतो आपण, मन म्हणत असतो. आणि यालाच काय म्हणतो आपण, उभयात्मक मन. उभयात्मक का, कारण याच्यामध्ये ज्ञानेंद्रियाचं सुद्धा कार्य करतो आणि कर्मेंद्रियाचं सुद्धा कार्य करतो. म्हणून मनाला काय म्हटलेलं आहे सुश्रुतांनी, तर उभयात्मक म्हटलेलं आहे. नंतर याच्यामध्ये काय सांगितलं यांनी, तर मनाचे स्वरूप सांगितले. मनाचं स्वरूप कसं आहे, तर मन कसं आहे, सूक्ष्म आहे आणि नित्य आहे. ठीक आहे. तर बघूया आपण याच्यामध्ये मनाचे लक्षण काय. मनाचे लक्षण काय सांगितलेले आहे, तर लक्षणं मनसो ज्ञानाचे भाव एवच. म्हणजेच काय, तर ज्ञानाचं होणे किंवा न होणे ज्यावर अवलंबून आहे त्याला काय म्हणतो आपण, मन म्हणतो. आणि हेच काय आहे, मनाचं लक्षण आहे. आता आपण बघूया मनाचे प्रकार. मनाचे प्रकार किती आहे, सात्विक मन, राजसिक मन आणि तामसिक मन. ठीक आहे. याच्यामध्ये बलभेदाने सुद्धा मनाचे 3 प्रकार पडतात, प्रबळ सत्व, मध्यम सत्व आणि अवर सत्व. आता आपण बघूया मनाचे गुण. मनाचे गुण किती सांगितले, 2 सांगितले. कोणकोणतं, अनुकत्व आणि एकत्व. ठीक आहे. आता बघूया आपण याच्यामध्ये मनाचे त्रिगुणत्व. काय म्हणते, मनामध्ये सत्व, रज आणि तम हे काय असतात, 3 गुण सांगितलेले आहे. प्रशस्त पदांनी 8 गुण सांगितले, संख्या, परिणाम, पृथकत्व, संयोग, विभाग, परत्व, अपरत्व आणि वेग. ठीक आहे. आपण बघा आता मनाचे दोष काय म्हटलेले आहेत ना, मानस पुनरुद्दिष्टो रजश्च तम एवच. म्हणजेच काय म्हटलेलं आहे, मनाला सत्व काय सांगितलं, गुण सांगितले आणि रज आणि तमाला काय म्हटलेलं आहे, तर मनाचा दोष म्हटलेला आहे. आता मनाच्या शक्ती कोणकोणत्या आहेत, तर मनाची शक्ती 3 आहेत. कोणकोणत्या, धी, धृती आणि स्मृती. धी म्हणजे काय, बुद्धी, म्हणजे जी सारासार विवेक करून जो आपण निर्णय घेतो त्याला काय म्हणतात, धी. धृती म्हणजे काय, तर संयम शक्ती. ठीक आहे. नंतर स्मृती म्हणजे काय, तर स्मरणशक्ती. आता बघूया आपण मनाचे विषय. मनाचे विषय काय काय आहेत, तर चिंत्यम विचारे गुह्यम च गेयम संकल्पमेवच येतं किंचित मनसो गेयम तत् सर्व ह्यर्थसज्ञकम. चरकशास्त्र 1/20 हा श्लोक आहे. कोणकोणते विषय आहेत मनाचे, 5. कोणकोणते, चिंत्य, विचारे, गुह्य, ध्येय आणि संकल्प. चिंत्य म्हणजे काय, तर चिंतन करणे, वारंवार स्मरण करणे. नंतर काय म्हटलेलं आहे, विचारे. विचारे म्हणजे काय, तर गुणदोषाचं विवेचन करणे, म्हणजे काय योग्य आहे काय अयोग्य आहे हे ठरवणे. गुह्य म्हणजे काय, तर तर्क करणे, उहापोह करणे. तर ध्येय म्हणजे काय, तर एकाग्र मनाने ज्याचं ज्ञान केलं जातं त्याला काय म्हणतो आपण, ध्येय. तर संकल्प म्हणजेच काय, एखादी गोष्ट करावी किंवा करू नये हे जो आपण निर्णय घेत असतो त्याला काय म्हणतो आपण, संकल्प. नंतर मनाचे कर्म. इम्पॉर्टंट आहे मनाचे विषय आणि मनाचे कर्म. मनाचे कर्म काय काय आहेत, तर इंद्रियाभिग्रह कर्म, मनसा स्वस्य निग्रह, उभ विचाराचे तत्परम बुद्धी प्रवृत्ती. चरकशास्त्र 1/21 हा श्लोक आहे. इंद्रियाभिग्रह म्हणजेच काय, तर इंद्रियामध्ये शिरून त्यांचं विषय ग्रहण करणे आणि अनिष्ट जे विषय आहेत त्याच्यापासून मनाला आवरणे त्याला काय म्हणतो आपण, इंद्रियाभिग्रह. आता काय म्हटलेलं आहे, इंद्रिय निग्रह. इंद्रिय निग्रह म्हणजे काय, तर इंद्रियांना त्यांच्या विषयापासून आवरणे म्हणजेच काय, इंद्रिय निग्रह. स्वस्य निग्रह म्हणजे काय, तर स्वतःला नियंत्रित ठेवणे.
त्याला काय म्हटलेलं आहे स्वस्य निग्रह. आणि विचार म्हणजे काय कोणत्याही विषयासंबंधी त्याचं ग्रहण करायचं आहे आपल्याला किंवा त्याचा त्याग करायचा आहे याच्याबद्दल जो निर्णय घेतो हे कार्य कोणाचं तर मनाचं आहे. बुद्धिप्रवर्तन म्हणजे काय, जर आपण एखादी गोष्ट ठरवली त्याच्यावर विचार केला संकल्प केला नंतर आपण काय ठरवतो की ही गोष्ट करायची किंवा नाही करायची हा जो निर्णय घेतो त्याला काय म्हणतो बुद्धिप्रवर्तन. नंतर अन्वयार्थ म्हणजेच काय तर इंद्रियात अधिष्ठित होऊन त्यांना स्वविषयामध्ये प्रवृत्त करणे म्हणजेच काय म्हणू शकतो आपण जे अहितकर विषय आहेत त्याच्यापासून मनाला थांबवणे आणि हितकर विषयामध्ये आपलं मन जुळवणे याला काय म्हणतो आपण अन्वयार्थ. आता मनाची वृत्ती सांगितली कोणकोणते इच्छा आणि द्वेष. इच्छा म्हणजेच काय तर अप्राप्त वस्तूची अभिलाषा असणे आणि द्वेष म्हणजेच काय तर ज्या विषयात अप्रीती लक्षण दिसून येतं त्याला काय म्हणतो आपण द्वेष म्हणजेच काय क्रोध भय विषा इच्छा हे काय म्हणतो आपण याला द्वेष म्हणतो. आता आयुर्वेदामध्ये काय इम्पॉर्टन्स आहे मनाचं का आपण मनाला वाचत आहे तर काय म्हणते सुख दुःख इत्यादीचे जे कारण आहे ते कशामुळे असते तर मनामुळे होते. नंतर काय म्हटलं तर प्रत्यक्ष विज्ञान हे काय म्हणते मनाच्या द्वारा आत्म्याला काय होते प्राप्त ज्ञान आहे. नंतर काय म्हणते शुक्र आणि जीवाचा संयोग गर्भाशयात झाल्यानंतर गर्भ ही संज्ञा प्राप्त होते. एवढेच नाही तर म्हणते मोक्षप्राप्तीचे जे साधन आहे ते काय मन आहे. नंतर काय म्हटलं यांना गर्भोत्पत्तीमध्ये काय होते मन काय म्हणते 6 भाव आहे म्हणजे काय म्हणते आपण सत्वज भाव आहे. आपण म्हणतो ना काय म्हणतो मातृज पितृज आत्मज सात्वज सत्वज आणि रसज. त्या सत्वज भावामध्ये काय म्हणतो आपण मनाला यांनी सांगितलेलं आहे. नंतर आयुर्वेदामध्ये जे मन सांगितलं याच्यामध्ये विविध व्याधीमध्ये आपल्या व्याधी 2 प्रकारचे असतात ना शारीरिक व्याधी आणि मानसिक व्याधी. तर मानसिक व्याधीमध्ये काय होतं तर जे आपलं मन आहे त्याच्यामध्ये मन उन्माद अपस्माद ह्या जे व्याधी आहेत त्याच्यामुळे काय होते मन काय होते क्षुब्ध होते आणि त्याच्यामुळे काय होतात हे डिसीजेस आपल्याला होतात. नंतर काय म्हटलं यांनी मन आत्मा आणि शरीर यांना काय म्हटलं आहे त्रिदंड म्हटलेलं आहे. नंतर काय म्हणते आयुच्या परिभाषेत काय म्हटलेलं आहे शरीर इंद्रिय सत्व आत्मा संयोगधारे जीवित म्हटलेलं आहे ना म्हणजे त्यांनी मनाला सुद्धा इम्पॉर्टंट दिलेलं आहे ना. म्हणजे रोगाचे अधिष्ठान कोणकोणी सांगितलं आहे यांनी शरीर आणि मन म्हणजे या दोन्ही मध्ये आपल्याला व्याधी होऊ शकतो. नंतर काय म्हणते ह्याच्यामध्ये जे आपल्यामध्ये चिंत्य विचार्य गुह्य हे जे व्याधी आहे म्हणजे ह्याचे गोष्टी आहेत त्या कशामुळे घडून येतात तर मनामुळे घडून येतात. ठीक आहे.